दिवाळीच्या गडबडीमध्ये की नाही दोन गोष्टी आपल्याला नक्की कळतात. एक म्हणजे पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी महाग झाल्यात. कारण घर स्वच्छ करायचंय, आवरायचंय, फराळ करायचंय, डेकोरेशन करायचंय, सगळं कधी करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरेदीला गेल्यावर अरे 300ला आहे, 500ला आहे, 1000ला आहे, असं करत हजारोने पैसे कधी खर्च होतात हे देखील आपल्याला कळत नाही. सगळ्यात शेवटी आपल्याला काय कळतं की 100 रुपयात आजकाल काही येत नाही. पण आजचं जे डेकोरेशन आहे ना हे 100 नाही, फक्त 50 रुपयात आपल्याला करायचंय खरंच. आणि ते देखील इतकं अट्रॅक्टिव्ह, सुंदर की सगळेजण म्हणतील की अरे कुठून आणलं. मग चला सुरुवात करूया असं डेकोरेशन करायला. सो डेकोरेशनसाठी आपल्याला आधी डिस्पोजेबल प्लेट लागणार आहे साधारण 7 इंचेस. आणि मग जे काही डेकोरेशनचं साहित्य असेल तुमच्याकडे ते, जसं हे लटकन मी घेतलेत किंवा हे बॉल्स माझ्याकडे ऑलरेडी शिल्लक होते, आपण मागच्या एका तोरणाला वापरले होते, आठवत आहे. आणि मग त्याच्यानंतर दोरा. आता हा मी तंगूस जे ट्रान्सपरंट दोरा असतो तो घेतलाय, पण तुम्ही कुठलाही साधा शिवणाचा दोरा सुद्धा चालेल. ग्लू ड्रॉप्स हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, कारण हे जे आपण तयार करणार आहोत ते भिंतीवर चिटकवताना भिंत पण नाही खराब झाली पाहिजे. पण हे कसे लावायचे हे व्हिडिओत मी व्यवस्थित सांगितलंय. आणि आपल्याकडे नेहमी असलेले अॅक्रेलिक कलर हे तुम्हाला घ्यायचे. डेकोरेशनला काय काय सामान लागणार आहे तुम्हाला कळलंय. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, मुलांना जर सुट्ट्या लागल्या असतील ना तर हे जे आजचं डेकोरेशन जे अतिशय सोपं आहे ते तुम्ही करत बसू नका, मुलांकडनं करून घ्या. यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी ह्या तुम्ही केल्यात म्हणजे पटकन 5 मिनिटात फराळ चकल्या तळताना मध्येच आलात आणि केल्यात तर चालतील, आणि बाकी सगळं मुलं करू शकतील हे देखील या व्हिडिओत सांगितलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप ट्रिक्स तुम्हाला कळणार आहेत आणि त्याबरोबरीने नंतर सांगते. ओके, सगळ्यात आधी आपण ही प्लेट घेतली. 7 इंचेसची डिस्पोजेबल प्लेट असते ती. थोडी जाड घ्यायची, खूप पातळ क्वालिटीची येते ती घ्यायची नाही, तर साधारण या क्वालिटीची घ्यायची जी फर्मली अशी छान भिंतीवर बसू शकेल. तर ही प्लेट घ्यायची, त्याच्यावर मी केवढी पणती काढायची डॉट काढून घेतले म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल. आणि मग अगदी सोपी ग्राफिकल पणती आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचे. प्लेटचा हा जो खालचा भाग आहे याचा वापर करायचा आहे का ते तुम्हाला कळेलच नंतर. आता ही पणती काढून झाली. आता या प्लेटचा काही भाग आपल्याला कट करायचा आहे. कुठला भाग ते दाखवण्यासाठी या लाईन्स काढल्या आहेत. या लाईन काढलेला जो भाग आहे तो या प्रकारे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आता हीच पणती मल्टिपल डिशवर आपण कशी काढायची बघूया. तर अशी खाली डिश ठेवायची, एकात एक बसवायची आणि पेन्सिलने हा पार्ट काढून घ्यायचा की झालं. आपल्याला काय भाग कट करायचा आहे तो कटरने सगळ्या डिशवरचा मस्तपैकी कट करून घ्यायचा की आपली डिश तयार. किती सोपे की नाही हे तुम्ही करा. आणि मग कलरिंगला मुलांना द्या. म्हणजे जर तुम्ही मुलांकडनं करून घेणार असाल तर कलर तुम्ही बघताय की मी बेबी पिंक कलर घेतलाय, काय माहिती सध्या जरा हा आवडतोय कलर मला. तर का घ्यायचा, व्हाईट बेसवाला कुठलाही कलर तुमच्या आवडीचा घेऊ शकता. व्हाईट रंग जास्त घाला फक्त त्या कलरमध्ये, का तर मग पॅच पॅच दिसत नाही. एकदा जरी तुम्ही कलर लावलात तरी बास होतो. अदरवाईज काय होतं ना, तुम्हाला 2दा-3दा तो कलर लावायला लागतो, कारण काही ठिकाणी प्लेट असते ती जो कलर किंवा पाणी असतं हे जास्त शोषून घेतं, मग तिथे पॅच दिसतात. सो ते पॅच दिसत नाही याच्यासाठीची ही ट्रिक अतिशय महत्वाची आहे की कलर हा लाईट कलर घ्यायचा, ज्याच्यामध्ये व्हाईटचं प्रमाण जास्त आहे असा कलर घ्यायचा, म्हणजे थोडा पातळ झाला तरी चालतो. आता दुसरा कलर देखील मी तुम्हाला म्हटलं तसं हा ब्ल्यू घेतलाय मी, लाईट ब्ल्यू, बेबी ब्ल्यू ज्याला आपण म्हणतो तो कलर घेतलाय. सेम कारण लाईट कलर घ्यायचा आणि छान पण दिसतात. तुम्ही असा येल्लो, ऑरेंज असे वेगवेगळे कलर याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. फिनिशिंग कडे लक्ष द्या, म्हणजे खूप व्हाईट स्पॉट फक्त कुठे सुटायला नको. चला, असं मस्त डेकोरेशन आहे की नाही. तर हे जर तुम्हाला आवडलं असेल, कारण खूप मेहनत घेतली हो हे सगळी आयडिया आणि या सगळ्यावर विचार करायला, त्यामुळे ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. खाली असं हाईपचं बटन असतं, ते दाबल्यानंतर तुमच्यासारख्याच वेगवेगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल आणि मित्रगलाचे सबस्क्रायबर्स मिळतील. तुमच्यासारखी माझी दिवाळी देखील मस्त जाईल. बरोबर आहे ना? करणार नाही, प्रॉमिस करा मला. ओके, आता पणती रंगवायची. पणती रंगवण्यासाठी ज्योतीचा जो भाग आहे तो येलो कलरने असा कलर करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ऑरेंज कलर द्यायचा आहे. कसा द्यायचा दाखवते. अगदी ब्रशच्या टोकावर ऑरेंज कलर देऊन असा तुम्ही त्याच्यामध्ये, किंवा शेडिंग जर तुम्हाला छान जमत असेल तर शेडिंग पण करू शकता. तर हा झाला कलर देऊन. आता आपल्याला पणतीच्या खालच्या भागाला रंग द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे ब्राऊन कलर असेल तर डायरेक्ट ब्राऊन कलर देखील दिलात तरी चालेल, पण बरेच वेळेला ब्राऊन कलर हा ट्रान्सपरंट होतो आणि पॅच दिसू शकतात. मग अशा वेळेला तुम्ही ब्राऊन प्लस ऑरेंज किंवा ब्राऊन प्लस रेड असे कलर मिक्स करून जर दिलेत तर ते देखील चांगले वाटतात.
कलर कुठलेही चांगले वाटतात आणि तुम्ही मित्रकला बघताय तर तुम्ही खूप क्रिएटिव्ह माणसं ऑलरेडी आहातच, हो ना? हो असेल तर खाली यस टाका म्हणजे मला पण कळेल की हो, सगळी क्रिएटिव्ह लोकं माझा चॅनल बघतायत. तर त्यामुळे कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीचं घ्या, काही हरकत नाही. मुलं करत असतील तर मुलांना करायला द्या त्यांच्या आवडीचं. अगदी ती पणती हिरवी केली तरी चालेल, छानच दिसतं. कारण आपण इतकं छान डेकोरेशन बनवतोय त्याच्यात कुठलाही कलर हा चांगलाच दिसेल. इतकं असं सेफ डेकोरेशन याला आपण म्हणू शकतो. सो मुलांच्या आवडीचा कलर त्यांना घ्यायला द्या. आता हा मधला भाग जो आहे तिथे आपण ऑरेंज कलर देऊया. आता तुम्ही बघितलात तर मुद्दामून जी रिंग आहे बाहेरची डिशची ती आपण लाईट कलरने केली आहे आणि आतमधले जे कलर आहेत हे एकदम ब्राईट कलर, डार्क कलर घेतलेत जेणेकरून ती पणती उठून दिसावी. आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पणतीवर आपल्याला डेकोरेशन करायचंय. तर अगदी सोपं म्हणून मी इथे असे व्हाईट कलरच्या डॉटने डेकोरेशन करते. सो तुम्ही वेगवेगळे डॉट्स, वेगवेगळ्या कलरचे डॉट्स घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याच्यावर असे मिरर्स देखील स्टिक करू शकता. कारण मिरर्स छान दिसतात मात्र मिरर करताना ना 1, 2, 3च करा. जास्त मिरर करू नका कारण मग ते हेवी होईल आणि ते भिंतीवरून पडू शकतं. आपल्याला खूप हेवी नाही करायचंय. आणि जरा खालच्या बाजूला जमलं तर असं येलो कलरने लाईन केलेल्या पण चांगल्या दिसतात. मला स्वतःला त्या फार आवडल्या नाहीत त्यामुळे मी पण ती प्लेनच ठेवली. आता डिशची जी रिंग आहे ना ती खूपच ब्रॉड आणि प्लेन वाटत असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही डिझाईन करू शकता. अगेन मिरर किंवा डॉट पेंटिंग, डॉट मंडला कुठल्याही प्रकारचं डिझाईन तुम्ही याच्यावर करू शकता, चांगलं दिसेल. आता खालच्या बाजूला आपल्याला असं लटकन लावायचंय. त्याच्यासाठी मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना तसं तो गोंडा आणि त्याच्या खाली असं ते लटकन हे लावलंय आणि मागच्या बाजूला गाठ मारायची म्हणजे दिसत नाही. सो झालं आपलं डेकोरेशन रेडी. किती तर हे करून झाल्यानंतर आपल्याला हे कसं चिकटवायचं ते तर आपण बघूया. पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करायला आणि डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका. ओके, आता ग्ल्यू डॉट्स लावायचेत आपल्याला. मगाशी म्हटलं तर ते हाताला चिकटू नयेत म्हणून असेच काढायचे. बरेच जण काय करतात, मीही आधी करायचे, की ती वरची पट्टी काढली तर ते डॉट्स हाताला चिकटतात. सो असं स्टिकर सारखे डायरेक्ट पेपरनेच तिथे लावायचे आणि जेव्हा भिंतीला चिकटायचे असतील तेव्हा हा मागचा पेपर काढून घ्यायचा. तर असं पणतीचा जो आकार आहे त्याच्या मागच्या बाजूला 2 डॉट्स लावले तरी पुरतील. आता आपण 6च पणत्या केल्या असतील तरी वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने लावू शकतो. जसं हे तुम्हाला दिसतंय किंवा दाराच्या बाहेर लावताना असं उतरत्या क्रमाने देखील तुम्ही लावू शकता. अजून जास्त पणत्या करून, अजून जास्त कलर वापरून असं मस्त व्हायब्रंट लुक देखील याला देऊ शकता. कसं वाटलं? तुम्हाला आवडलं? मला तर आवडलं. असं हे मस्त झालेलं डेकोरेशन सगळ्यांपर्यंत शेअर करा. सगळ्यांचा वेळ वाचवा आणि सगळ्यांचा पैसा वाचवा. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.